लाडक्या बहिणींना नमस्कार। सध्या आपण यूट्यूबच्या विविध व्हिडिओवर बघतो की लाडक्या बहिणींना मिळणार एकदाच 4,500 रुपये किंवा लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 रुपये, ही KYC पुन्हा सुरू होणार आहे, असे विविध व्हिडिओ आपण यूट्यूबवर बघत असतो। परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला एक सांगतो, जे जवळपास 99% व्हिडिओ आहेत, तर याला कुठलाही सोर्स नाही, कुठलीही न्यूज नाही। हे फक्त एक बोलीभाषेमध्ये व्हिडिओ बनवतात, परंतु याला कुठलाही सोर्स नाही। असे आपण खूप व्हिडिओ बघतो की आज हप्ता जमा झाला, काल हप्ता जमा झाला, आज 4,500 रुपये भेटले, वाढून 3,000 रुपये भेटले, असे विविध व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर बघू शकता। पण याला विदाऊट सोर्सेस हे व्हिडिओ आहेत, याच्यावर कुठलाही विश्वास ठेवू नका। जोपर्यंत लाडक्या बहिणींना सांगतो, जर लाडकी बहीणविषयी जर एखादी अपडेट तुम्हाला बघायची असेल तर ladkibhin.com या वेबसाईटवर या आणि तिथे नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला नक्की कळेल। म्हणजे जेव्हा जेव्हा हप्ते पडत असतो किंवा जेव्हा एखाद्या न्यूज येत असते तर ते नोटिफिकेशनमध्ये टाकतात ना तिथे। आता यूट्यूबवाले काय आहे की एवढं असतात की एवढं करून सांगतात, तर हे एक चुकीची पद्धत आहे, कारण की व्ह्यू वाढवण्यासाठी विविध कारणे असतात। पण तुम्ही बघा ना, आता 1 तारखेपासून दररोज यूट्यूबवर नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन येतात की आज हप्ता भेटला, आज हप्ता भेटला, आज हप्ता भेटला, तर दररोज टाकत असतात 4,500 रुपये भेटला, 3,000 रुपये वाढला। तर याला कुठलेही ऑथेंटिक रिसर्च नाही। जर तुम्हाला जेन्युइन माहिती पाहिजे असेल तर सरळ वेबसाईटवरती जायचं आणि वेबसाईटवरती माहिती आहे। आता खूप साऱ्या महिलांच्या मनामध्ये आहे की मकर संक्रांतीला 2 हप्ते एकदाच पडणार आहे का, तर अजून कुठलंही त्याच्यावर सोर्सेस नाही। पण गिरीश महाजनांनी आज स्टेटस दिलं की लाडक्या महिलांना 3,000 रुपये मकर संक्रांतीला म्हणजे 2 हप्ते एकदाच मिळणार आहे। फक्त त्यांनी स्टेटमेंट दिलं, आत्तापर्यंत कुठलंही त्याचं नोटिफिकेशन निघालेलं नाही। आणि मिळण्याची दाट शक्यता म्हणजे काय की 15 तारखेला जे इलेक्शन आहे त्या अगोदर 13 तारीख किंवा 14 तारखेला हे 100% पैसे टाकू शकतात। कारण की जे 15 तारखेला इलेक्शन आहे ना, जर त्यांनी 13 किंवा 14 तारखेला पैसे टाकले नाही तर 15 तारखेमध्ये महिलांना लगेच कळेल, लगेच त्यांना रिझल्ट दिसेल महिलांचा। त्यामुळे शक्यता खूप आहे की 13 किंवा 14 तारखेला 2 हप्ते पडणार। पण ज्या महिलांची KYC झाली नाही किंवा KYC चुकलेली आहे, तर त्या महिलांबाबत अजून कुठलाही निकाल लावलेला नाही। आपण विविध सध्या व्हॉट्सअपवर बघतो, सोशल मीडियावर बघतो की KYC पुन्हा सुरू होणार आहे, ज्यांची KYC चुकली त्यांना दुरुस्तीसाठी आणखी पर्याय येणार आहे, किंवा विविध गेस लावतात लोक आणि मनाने व्हिडिओ बनवतात। पण यामागे कुठलाही तथ्य नाही, कुठलाही सोर्स नाही। तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की जर तुम्हाला KYC पुन्हा सुरू करायची असेल, जर चुकीने तुमची KYC चुकलेली असेल, हो नाहीमध्ये खूप महिला भगिनी मंडळी चुकल्या आहे, तर ही लढाई तुम्हाला स्वतः लढावं लागेल, कोणीही लढणार नाही। मी नेहमी सांगतो की तुम्ही ॲप्लिकेशन तयार करा, महिला बालविकास विभागाला द्या आणि स्थानिक जे आमदार आहेत, खासदार आहेत त्यांना द्या, तरच हे काम होईल, किंवा शक्य नाही, कोणीही तुमची बाजू घेत नाही। सध्या सगळेजण इलेक्शनमध्ये गुंतलेले आहे। जो आपला मागील लोकसभेचं इलेक्शन झालं त्यानंतर जी लाडकी बहीण योजना चालू आहे, हळूहळू महिला गाळत चालल्या आहे आणि या विषयावर कोणीही बोलायला तयार नाही। जर महिलांनो तुम्हाला हे पैसे पाहिजे असेल तर तुम्हाला स्वतः लढावं लागेल, ही सुरुवात करावं लागेल तुम्हाला। आपण याच्या त्याच्या भरोश्यावर राहिलो, हे करतील ते करतील, आपल्याला येईल, बघू, आपण व्हिडिओ बघून कमेंट देऊन काही होत नाही। तुम्ही सुरुवात करा, तुम्ही ॲप्लिकेशन तयार करा, तुमच्या गावामधील महिला बघा किंवा सिटीमधील महिला बघा, जवळपासच्या कुणाला भेटला नाही भेटला, तुम्ही ॲप्लिकेशन तयार करा, एक महिला बालविकास विभागाला द्या, स्थानिक राजकारणाऱ्यांना द्या, तेव्हाच तुमचं काम होईल। असं शक्य नाही किंवा आपण बोलून बघतो किंवा येईल 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 असं येत नाही। तर हे आपलं संघर्ष आहे, तुम्हाला महिलांना स्वतः करावं लागेल, तेव्हा हे शक्य होईल। तर सांगायचं एवढंच होतं, ज्या महिलांची KYC नोव्हेंबरमध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये झाली आणि त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला, तर त्यांना जानेवारीमध्ये 2 हप्ते मिळणार आहे, तर ते 100% मिळणारच आहे। त्याचं कारण म्हणजे काय की 15 तारखेला जे इलेक्शन आहे त्यामुळे त्यांना शक्यता नाकारते ते मिळणारच आहे। पण आणखी एक, ज्या महिलांनी KYC सक्सेसफुल केली आहे आणि त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही, त्या महिलांना देखील मिळण्याची शक्यता आहे, पण सांगता येत नाही। म्हणून महिलांनो, तुम्हाला जर एखादी जेन्युइन माहिती पाहिजे असेल तर लाडकी बहीण योजनेवरती जा आणि त्या वेबसाईटवर तुम्ही नक्की चेक करू शकता काही अपडेट आली आहे का। कारण की विविध व्हिडिओमध्ये विविध म्हणजे सोर्स लावून विदाऊट सोर्स व्हिडिओ तयार करतात आणि महिलांना एक आशेवर ठेवतात की नाही आपल्याला 4,500 मिळतील, 5,000 मिळतील, 2,500 मिळते, काय मिळायचे ते मिळतील, असं महिलांना एक नेहमी संभ्रमात असतात।
तर तुम्हाला जी योग्य माहिती पाहिजे असेल तर नक्की वेबसाईटला भेट द्या. आम्ही देखील नेहमी वेबसाईटला भेट देतो. जेव्हा एखादी वेबसाईट किंवा एखाद्या राजकारण्याने न्यूजवर एखादं स्टेटमेंट दिलं त्याच्यावर आधारित एखादं व्हिडिओ बनवणं योग्य असतं. पण मनमानी एखादा फक्त व्ह्यू वाढवण्यासाठी किंवा सबस्क्रायबर वाढण्यासाठी खूप असे यूट्यूबर आहे की काही खोटीशी माहिती देतात, काही थंबनेल ठेवतात, महिलांना येडं बनवतात. तर ही चुकीची एक गोष्ट आहे. तुम्हाला नेमकं ह्या व्हिडिओबद्दल काय वाटतं किंवा तुमचे लाडके बहिणीचा हप्ता आला आहे का किंवा नाही आला तर का आला नाही किंवा कोणत्या चुका झाल्यात तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलवरती विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जो पुढील व्हिडिओ येईल किंवा एखादी अपडेट येईल तर आपण लगेच अपडेट देऊ. धन्यवाद.